या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आर पाटील यांचं निधन झालंय। आबा म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेले आर पाटील हे कायमचे आपल्याला सोडून गेलेत। गेल्या अनेक दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र कर्करोगाच्या विरोधातली त्यांची ही झुंज अपयशी ठरली। लीलावतीमध्ये त्यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला। ते 58 वर्षांचे होते। सांगलीतल्या तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर आबांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेतली। आबांच्या निधनामुळे तळागाळातनं आबा काम करत होते सत्तास्थानापर्यंत पोहोचलेला एक सच्चा, प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारणी हा कायमचा हरपलाय। आर पाटील हे आज आपल्यातनं निघून गेलेले आहेत। रावसाहेब रामराव पाटील अर्थातच आर पाटील आणि सगळ्यांचे लाडके आबा यांचं निधन झालंय। अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत थेट हॉस्पिटलमधनं आहेत आपले प्रतिनिधी दीपक भातुसे। दीपक, काय अधिक तपशील? सुवर्ण, अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी। कारण तळागाळातून वर आलेला आणि गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला हा कार्यकर्ता ज्यांनी महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली। आपण अगदी त्यांची कामं जरी त्यांच्या काळात जी झाली ती मोजायची म्हटली, अनेक कामं त्यांनी दिली जी महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी होती। आणि त्या आर पाटलांचं निधन झालेलं आहे। थोड्याच वेळात लीलावती रुग्णालयाकडून या संदर्भात अधिकृतपणे घोषणा होण्याची शक्यता आहे। परंतु आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आर पाटलांची रात्री काल तब्येत अचानक खालावली। डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते याच्यातूनही त्यांना बाहेर काढण्याचे, परंतु डॉक्टरांना यश आलं नाही। गेल्या काही महिन्यांपासून ते लीलावतीमध्ये उपचार घेत होते। त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला होता, त्याच्यावरती हे उपचार सुरू होते आणि अनेकदा या उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली, परत पुन्हा ते बऱ्यापैकी स्थिर झाले आणि याच्यातून आर पाटील बाहेर पडतील अशी एक शक्यता होती। आणि सगळेच जण, अगदी त्यांचे कार्यकर्ते असोत किंवा महाराष्ट्रातला सामान्य माणूस असतो, तो प्रार्थना करत होता की आर पाटील याच्यातून बाहेर यावेत आणि पुन्हा एकदा ते कामाला लागावे। कारण राज्याच्या राजकारणासाठी, राज्यासाठी त्यांची गरज होती। कारण ज्या पद्धतीने गेले काही दशक त्यांनी महाराष्ट्रात राजकारण केलं ते पाहता आर पाटलांचा चाहता वर्ग हीच प्रार्थना करत होता की आबांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलमधून बाहेर यावं आणि लोकांसाठी पुन्हा एकदा काम करावं। परंतु हे काय होऊ शकलं नाही। नियतीच्या मनात दुसरंच होतं आणि आर पाटलांचं निधन झालं। आता लीलावती रुग्णालयाकडून पुढची गोष्ट थोड्या वेळात अधिकृत होईल। लीलावती रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आता जमलेले आहेत। अजित पवार आहेत, छगन भुजबळ आहेत, वसंत डावकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आता थोड्या वेळात इथे थोड्या वेळापूर्वी आलेले आहेत। आर पाटलांचं कुटुंबीय रुग्णालयात आहे। गेले 2-2.5 महिने जेव्हापासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी स्मिता हे सगळे रुग्णालयातच आहेत। आणि आता हॉस्पिटलकडून थोड्या वेळात या संदर्भात त्यांच्या निधनाची घोषणा, अधिकृत घोषणा होऊ शकते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।